अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण करताना नगरसेवक व नगरसेविकेने हस्तक्षेप करू नये, अन्यथा त्यांचे नगरसेवक पद रद्दबातल होऊ शकते. कारण निवडणुकीमध्ये नामांकन भरताना महानगरपालिका अधिनियमच्या अंतर्गत शपथपत्रामध्ये मला सदरील कायदा माहीत आहे असे लिहून दिलेले आहे. करिता शहागंजमध्ये अतिक्रमण काढताना मधील प्रकरणामध्ये नगरसेवकावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मनपा आयुक्त यांनी प्रेस वार्तामध्ये दिली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रामध्ये बरेच जे अतिक्रमण किंवा अनधिकृत बांधकाम आणि विशेष करून रस्त्याला अडथळा ठरणारी जे काही अतिक्रमण आहे हे सर्व काढीत असताना कोणीही आणि विशेष करून सन्मान्य नगरसेवक किंवा नगरसेविका त्यामध्ये हस्तक्षेपही करता येत नाही. या अनुषंगाने ते निवडणुकीच्या साठी उभं राहत असताना त्यांची नॉमिनेशन फॉर्म मध्येच त्यांनी शपथपत्रामध्ये मला हा कायदा ज्ञात आहे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम सेक्शन 10(1)(ड) या अनुषंगाने जर मी या ठिकाणी अतिक्रमणाला प्रोत्साहन देणे किंवा अतिक्रमण कारवाई करीत असताना हस्तक्षेप करणे हे जर कृत्य आढळल्यास माझ्या नगरसेवक पद रद्दबातल होऊ शकतं. हे ज्ञात असताना सुद्धा काही नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईमध्ये त्यांनी हस्तक्षेप केल्याचा ज्यावेळेला आम्हाला निदर्शनास आला, तसं आमच्या महानगरपालिकेच्या उपायुक्त अतिक्रमण त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेले आहे. यानंतर त्यांचं रितसर कारवाईचीही आम्ही सुरुवात करण्यात आलेली आहे आणि सेक्शन 10(1)(ड) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम त्यासोबतच सेक्शन 11, सेक्शन 12 या अनुषंगाने कारवाई आम्ही प्रस्तावित करण्यात येणार आहे. कारण सन्मान्य मुख्यमंत्रीही सांगितलेलं आहे की कुठलाही अतिक्रमण आणि कुठल्याही अनधिकृत बांधकामाला प्रोत्साहन करता कामा नये, ते कोणी असो, आणि ते लेंथ अँड ब्रेड्थ अँड विड्थ हे जे आहे त्या पद्धतीने अतिक्रमण काढलं पाहिजे आणि त्या ठिकाणी नवीन रस्ता झाला पाहिजे. आणि त्यासोबतच बरेच लोकांना वाहतुकीला खूप अडथळा होतो, म्हणून आपण कारवाई करीत असतो. त्या कारवाईमध्ये काही नगरसेवक पॉझिटिव्हली सांगतात की या ठिकाणी अतिक्रमण काढा, लोकांना त्रास होतो, परंतु काही नगरसेवकांनी त्या ठिकाणी जाऊन हे करणे हे चुकीचं आहे आणि म्हणून त्या कायदेशानुसार कारवाई करण्यात येणार. कुठल्या पक्षाचे सगळे नगरसेवक आहेत? त्यामध्ये MIM पार्टीचे नगरसेवक आहेत, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध FIR ही करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने पुढील कारवाई त्याप्रमाणे कारवाई केली जाते. ते कानून कारवाई प्रस्तावित करण्यात आलेले आहे आणि ते आम्ही लवकरात लवकर कारवाई प्रस्तावित करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून करणार. बेसिक कारवाईला सुरुवात झाली समजा. हा, तर FIR इटसेल्फ इज एन एव्हिडन्स, कारण स्वतः त्यामध्ये ते एव्हिडन्स रील बनवून एव्हिडन्स दिलेले आहेत. ही कारवाई आहे किती दिवस चालते आणि किती दिवसाच्या निर्णय असतो? नाही, त्यामध्ये ते कायदेशीर प्रक्रियामध्ये सेक्शन 10(1)(ड) आणि त्यानंतर मग कॉर्पोरेशनला म्हणजे ते जनरल बॉडीला आम्ही प्रस्तावित करीत असतो आणि त्यानंतर मग कॉर्पोरेशन निर्णय घेऊन ते पुढील कारवाई करतात. हा व्हिडिओ प्रूफच आहे ना, व्हिडिओ प्रूफच्या अनुषंगानेच आपण FIR करण्यात आले. त्यामध्ये सरळ सरळ आपण बघताय काही 5-10 गेले तरी चालेल म्हणून सांगतायत, परंतु आमच्या अजिबात इच्छा नव्हती आमच्या सन्मान्य नगरसेवकांविरुद्ध आम्ही कारवाई करणे, परंतु तो तसा प्रसंग घडून आणले म्हणून ते कारवाई पुढे करतो. सर, परंतु त्यांचं असं मत आहे की अधिकारी कुठे नगरसेवकांचा त्रास होतात असं ते माझ्याकडे पण ते शिष्टमंडळामध्ये सांगितले, नगरसेवकाच्या ऐकून आम्ही कारवाई करतो. बरोबर, काही नगरसेवक अतिक्रमण काढा म्हणून ज्या नगरसेवक सांगतात त्या नगरसेवकांचं तर आम्ही 100% ऐकणारच, आणि ज्या नगरसेवक अतिक्रमण काढू नका यांना प्रोत्साहन द्या म्हणणारे तर आम्ही त्यांचं तरी ऐकणार नाही. आणि
त्या त्या एरियाच्या प्रभागाचे नगरसेवक सांगतात. काही लोक जाहीरपणे सांगतात, काही लोक मेसेज करून सांगतात, मला समोर येता येत नाही, परंतु तुम्ही ह्या अतिक्रमण काढा. काही नगरसेवक तरी समोर उभं राहून सांगतात, कारण त्यांना ज्ञात आहे की या अतिक्रमणामुळे किती त्रास आहे. बरेच वाहतुकीला म्हणजे ॲम्ब्युलन्स, फायर इंजिन्स आणि या सर्व गोष्टी त्या ठिकाणी पोहोचतात येत नाही. बऱ्याच ठिकाणी गोल्डन टाइम असतो आणि काही लोकांना त्या ठिकाणी घरी सकाळी गाडी लावल्यानंतर रात्री गाडी काढेपर्यंत ते हाऊस अरेस्ट असतात. अशा पद्धतीच्या परिस्थिती आहे आणि तो तरी या शहरामध्ये कपून घेतलं जाणार. सर हिंदी में अरे ऐसे हिंदी नहीं आता, मराठी हिंदी आती है. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम सेक्शन 10 सेक्शन 10 1(ड) के इसके अनुसार जब कोई भी नगर सेवक अपना नियोजन के लिए पर्ची भरता है, उसमें वो शपथ पत्र देना पड़ता है कि वो मुझे ये कायदे का एक ज्ञात है और इसके तहत अगर मैं कोई भी चीज फॉलो नहीं करूंगा तो मेरा नगर सेवक पद जा सकती है, मैं डिस्क्वालीफाई हो सकता हूँ. ये ज्ञात रहने के बावजूद कुछ नगर सेवक, सम्मानीय नगर सेवक हमारे जो कॉरपोरेशन के हैं, तो हमारे अतिक्रमण विभाग की कार्यवाही में उन्होंने बाधा डाली. हमारे इस बाधा डालने की वजह से डिपार्टमेंट ने उन्होंने गुना नोंद कर दी और उस गुने में के अनुसार कुछ नगर सेवक का कहना है उस कार्यवाही में हम नहीं थे, वो भी हम जांच पड़ताल नहीं कर रहे, लेकिन जो भी होंगे और वो पुलिस भी अपने पैरेलल इन्वेस्टिगेशन करेगी. लेकिन हमारे पास वीडियो एविडेंस प्रूफ है जो कि पूरा महाराष्ट्र के पास हो गई, उन्होंने क्योंकि खुद ही उन्होंने एविडेंस बना के डाले हैं. तो इसके अनुसार आगे की जो कार्यवाही है, कायदेशीर कार्यवाही सेक्शन 10 सेक्शन 11 सेक्शन 12 इसके अनुसार हम कार्यवाही प्रस्तावित करेंगे. सर कौन सी पार्टी के ये सदस्य ये सभी और कितने लोग हैं और क्या है? ये सभी सदस्य एक AIMIM पार्टी से है और वो लोगों ने वहाँ पे जाके हमारे अतिक्रमण टीम को बाधा डाली है अतिक्रमण निकालने में और उन्होंने हस्तक्षेप किया, ऐसा उनका डिपार्टमेंट का कहना है और उसके हिसाब से हम आगे की कार्रवाई करेंगे. कितने लोगों पर अभी तक की इनिशियल आई थिंक तकरीबन 40 लोगों पे है. उसमें कितने नगर सेवक हैं और कितने नगर सेवक नहीं हैं और कौन से नगर सेवक उनकी डिपेंडेंट हैं और कुछ नगर सेवक का उनका भाई है, कुछ पति हैं, कुछ बेटा है, तो वो हम उसका चौकसी कर रहे हैं और जो 40 लोगों के ऊपर तो पैरेलली पुलिस इन्वेस्टिगेशन तो कर ही रही है. और लेकिन जो कॉरपोरेशन के महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम सेक्शन 10 1(ड) तहत वो कौन से नगर सेवक और उनके जो रिश्तेदार हैं, वो जो डायरेक्टली रिश्तेदार है उनके खिलाफ एक कार्रवाई प्रस्तावित करेंगे. सर कुछ हुआ है वो लोगों का कहना है कि ये कुछ पार्षद के कहने पर की गई. पार्षद के कहने पर हम नहीं करते, जो हर एक पार्षद जो है वो उनका कहने का पूरा अधिकार है और हम तो बोलते हैं कि जो तुम सही चीज रास्ते पे आके भी हमसे रुबाब से बोल ही सकते हो कि कोई पार्षद आके बोलना कि मेरे प्रभाग में जो ये अतिक्रमण हो रहा है ये जाहिर से निकालो, वो पार्षद का तो गलती नहीं हो सकता. लेकिन अगर वो पार्षद बोलने के बाद कार्रवाई करने के टाइम पे अगर कोई हस्तक्षेप कर रहा है तो उसके हस्तक्षेप करने के बाद मेरे पास जो कायदा है अगर मैं वो इस्तेमाल ना करूं तो फिर वो गलत होगा. सर कोई भी घटना जब घटती है सिटी में, अनुचित घटना जब घटती है उसके बाद ही कुछ राइट होती है, ये देखा वो वो आपको मीडिया को वो अट्रैक्टिव पॉइंट मिल जाता है, लेकिन हमारा हर दिन कार्रवाई होती रहती है. आई कैन गिव विद दैट एविडेंस, बट जब कोई एरिया में हो जाती है तो वो प्रायोरिटी आपको वहां पे ज्यादा दिखती है. अदरवाइज रेगुलरली हम कार्रवाई अभी भी आपको अभी ये दे रहे हैं. कल कार्रवाई हुई थी क्या, शायद आपने कवर नहीं किया, लेकिन कार्रवाई होती है. लेकिन अलग अलग जगह पे कार्रवाई